नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर. भाग 17. मनीषा साईटवर पोहोचली असते. ती मॅनेजरला भेटते. अखिल सरांनी मला इथं मुलं सांभाळायला सांगितले आहे, ती म्हणते. मॅनेजरने अखिलला कॉल केला. मनीषाचे नाव सांगितले. अखिल मॅनेजरला सांगतो मनीषाला काम देण्यासाठी. थोडं बोलून कॉल कट केला. तुम्हाला सरांनी काम सांगितले आहे ते की तुम्हाला सांगतो. तिकडे रूम आहे लेडीजसाठी. तुमचं सामान तिथं ठेवू शकतात. जिथं काम करायचे तिथं मी घेऊन जातो. तुमची ओळख करून देतो. मॅनेजर म्हणतो. मनीषाला घेऊन जातो. सगळ्यांची ओळख करून देतो. एक व्यक्ती मनीषाकडे बघत असते. त्याला खूप आनंद झाला होता. त्याला मनीषा भेटली. मनीषाचे लक्ष मात्र मॅनेजरकडे होते. तिला काम शिकून घ्यायचे होते. मॅनेजर मनीषाला समजावून त्याच्या कामाला गेला. मनीषा पण तिच्या कामाला लागली. अखिल आणि सागर ऑफिसमध्ये आले. परागला गाडीचा आवाज आला म्हणून पराग त्याच्या डेस्कवर जाऊन बसला. काम करू लागला. असं दाखवत होता की मी काही केलंच नाही. मुक्ता घाबरली होती. तिला कोणासाठी भांडायला आवडत नाही. आतापर्यंत त्या परागचे भरीत केले असते. अखिल आणि सागरला सगळे गुड मॉर्निंग विश करत होते. त्यांनी पण सगळ्यांना गुड मॉर्निंग विश केलं. त्यांच्या कॅबिन मध्ये निघून गेले. मुक्ता अखिलकडे गेली. मी आय समीन कमीन सर, मुक्ता म्हणते. येस कमीन, अखिल म्हणतो. सर आजचे शेड्यूल थोड्या वेळाने मीटिंग आहे. नंतर साईटवर जायचे आहे. डिनर मीटिंग आहे. मुक्ता म्हणते. तू माझ्यासोबत येणार आहे. मनीषा आजपासून जॉईन झाली आहे. मुक्ता काही झाले आहे का? काहीतरी वाटत आहे. अखिल म्हणतो. मुक्ता अखिलकडे बघते. सरांना कसे समजले? मुक्ता विचार करते. अखिल मुक्ताजवळ येतो. मुक्ता खूप घाबरते. मी तर आधी पण मुक्ता समोर आलो आहे. तेव्हा मुक्ता अशी घाबरली नाही. आता का घाबरली असेल? ऑफिसमध्ये काही झालं तर असेल का? बघावं लागेल. अखिल विचार करतो. मुक्ता अशी काय घाबरत आहे? मी अखिल आहे, अखिल म्हणतो. मुक्ता अखिलला मिठी मारते. अखिलला काहीतरी वेगळं वाटते. मुक्ताने मला का मिठी मारली असेल? तो विचार करत होता. मुक्ताला समजले मी सरांना मिठी मारली आहे. ती अखिलच्या मिठीतून निघाली. सॉरी बोलून निघून गेली. मुक्ता गेली तिकडे तो बघत राहिला. आता मीटिंग आहे. ते बघतो. सीसीटीव्ही बघतो. मुक्ताला कोणी त्रास दिला आहे. त्याला मी सोडणार नाही, अखिल म्हणतो. मुक्ता डेस्कवर गेली. मीटिंगची तयारी करू लागली. फाईल लागणारे सगळे समोर काढून ठेवले. मीटिंगची वेळ झाली. मुक्ता अखिलला सांगायला गेली. मुक्ता अखिलच्या केबिनकडे गेली. अखिल खूप रागात होता. मुक्ताने अखिलला आवाज दिला. सर, तेव्हा अखिलने मुक्ताकडे बघितले. तुला बोलता येत नाही का? एवढं साधं राहायचं नाही. कोणी त्रास दिला तर त्याला सोडायचं नाही, अखिल म्हणतो. सर, तुम्ही काय बोलत आहे? मला काहीच समजले नाही. मुक्ता गोंधळलेली होती. तिला समजत नव्हते अखिल काय बोलत आहे. त्याला तो रागात होता. मुक्ता तुला पराग त्रास देतो. ते कधी सांगणार होती? त्याला उत्तर द्यायचे ना. कशाला सहन करायचे? तो का त्रास देतो? अखिल म्हणतो. माहिती नाही सर. मला अशा लोकांच्या नांदी लागायचं नाहीये. तुम्ही आता मीटिंग आहे. त्याची तयारी झाली आहे. मी फाईल घेते आहे, मुक्ता म्हणते. हम्म. मुक्ता फाईल घेऊन मीटिंगसाठी ठिकाणी जाते. अखिल पण येतो. त्याची मीटिंग सुरू होते. मॉम, तुझे झाले का? हिमानी म्हणते. माझे झाले आहे. तू का आरडा करत आहे? तुला कुठे जायचं आहे? उषा म्हणतात. डॅडच्या बिझनेस पार्टनर आहे. त्यांच्या मुलाच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. पूनम आहे. बघू तिथे जॉब मिळतो का? घरी बसून आता कंटाळा आला आहे, हिमानी म्हणते. डॅडच्या ऑफिसला जा ना. तिथं काम कर. तुझ्या डॅडला पण तुझी मदत होईल, उषा म्हणतात. मला माझे काहीतरी करायचे आहे. म्हणून मी दुसऱ्या कंपनीत जायचे ठरवले आहे, हिमानी म्हणते. मला आधी मामाच्या घरी सोडून तू ऑफिसला जा. तू पण नंतर तिकडे ये. मामीने डिनरला बोलवलं आहे. तुझे डॅश गिरीश दादा सोबत तिथे येणार आहे, उषा म्हणतात. मी तुला सोडून ऑफिसला जाते, हिमानी म्हणते. उषाने रवींद्र सोबत बोलल्या होत्या. त्यांनी उषा जा सांगितले होते. मी रात्री येईल असे सांगितले होते. आता त्या हिमानी सोबत जात होत्या. आता हिमानी पूर्ण बरी झाली होती. तिने ऑफिसला जायला निर्णय घेतला होता. आज ती जाणार होती. दोघं पण अखिलच्या घरी पोहोचले. हिमानी कशी आहे? आता पाय बरा आहे ना? ताई कशा आहे? तारा म्हणते. लगेच नोकर पाणी आणायला लागतो. मी मस्त आहे.
तू कशी आहेस? उषा म्हणतात. मी पण मस्त. बसा, मी खायला बनवायला सांगते. तारा म्हणतात. मला आता नको. मी ऑफिसला जात आहे. आपण रात्री बोलू. हिमानी म्हणते आणि लगेच तिथून निघून जाते. उषा आणि तारा सोबत बोलत असतात. आजी पण येतात. आजी पण उषा सोबत बोलतात. आजोबांना खूप आनंद होतो. मुलगी कशी पण वागली तरी आई बाबांची लाडकी असते. आजोबा पण उषा सोबत बोलत होते. उषाचा स्वभाव थोडा बदलला होता. चांगली बोलत होती. रवींद्र जवळ राहिली असे म्हणत होती. त्याच्या गप्पा चालू होत्या. मीटिंग छान झाली होती. पुण्यालाच एक कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाला होता. अखिल खूप खुश होता. छान प्लॅन होता. तो कॅबिन मध्ये येऊन बसला. मुक्ता पण कॅबिन मध्ये गेली. अखिल हसताना बघून तिला छान वाटले. कॉंग्रॅच्युलेशन सर, मुक्ता म्हणते. अखिल पण थँक्यू म्हणतो. मुक्ता जायला लागते. मिस मुक्ता थांबा. आधीचे मी विसरलो नाहीये. पराग का त्रास देतो मला आज समजलेच पाहिजे. अखिल म्हणतो. मला वाटते सर विसरले असतील. सर काहीच विसरले नाही. त्यांना काय सांगू? पराग गुंडासारखा आहे. तो माझ्या मागे का लागला आहे मलाच माहिती नाही. मुक्ता विचार करत होती. मुक्ता, मी काहीतरी विचारले आहे. तू मला सांगितले नाही तर मी अंकलना सांगेन. अखिल म्हणतो. प्लीज डॅडला काही सांगू नका. मला नाही माहित तो का त्रास देतो. सारखा अडवत असतो. पूजा आणि कोमल सोबत होता. सागर सर आम्हाला म्हणजे चेतन आणि जान्हवीला काम सांगत असे. त्यांना म्हणत आहे म्हणून असे मला वाटतं. अखिल म्हणतो. आज काय झाले होते? तो काही बोलला होता का? अखिल म्हणतो. तुमचे शेड्यूल घेण्यासाठी गेली होती. येताना त्याने मला अडवले. गुंडाचा आवाज आला. गाड्यांचा आवाज आला. तो त्याच्या डेस्कवर निघून गेला. मुक्ता म्हणते. मी बघतो. अखिल म्हणतो. मुक्ता तिच्या डेस्कवर निघून जाते. अखिल विचार करत होता. या परागचे काहीतरी करायचे. त्याच्या डोक्यामध्ये आले तेच करावं लागेल. तो विचार करतो आणि त्याच्या कामाला लागतो. परागला माहिती नसते माझ्यासोबत काय होणार आहे. मुक्ता हवेत आहे. आमच्यासोबत बोलायला तुला वेळ नाही. जान्हवी म्हणते. सरांचे काम होते ते झाले. आता साईटवर जायचे आहे. तुझे आई बाबा काही बोलले का? तू सगळं सांगितलं ना? जान्हवी म्हणते. मी माझ्या मॉम डॅडला सगळं सांगितले. ते काहीच बोलले नाही. पण त्यांना वाईट वाटले. मी त्यांना सांगायला पाहिजे होते. असे घरातून निघून जायला नको पाहिजे होते. मुक्ता म्हणते. त्यांना तेवढे तर वाटणारच ना. आता काम करून घेते. एक मोबाईल घे. आपल्याला बोलता येईल. जान्हवी म्हणते. आता घेईल. आता इथले काम करते. सरांसोबत साईटवर जायचे आहे. मुक्ता म्हणते आणि कामाला लागते. मुक्ता आणि अखिल साईटवर गेले. मुक्ताला मनीषा दिसली. मुक्ता मनीषाकडे गेली. मनीषा मुलांना काहीतरी शिकवत होती. मुक्ता खूप आनंद झाला. मनीषा तिथंच बसून अखिल बोलला तेव्हा मुक्ताचे लक्ष नव्हते. मनीषा साईडला आली आहे. आता मनीषाला समोर बघून तिला खूप आनंद झाला होता. अखिलने त्याचे काम करून घेतले. मुक्ता आणि मनीषा बोलत होत्या. अखिल पण त्यांच्या जवळ येतो. मनीषा काम चांगले चालू आहे ना? काही त्रास तर नाही होत ना? मुलांना जरा सांभाळून घे. कोणी आगाऊ असेल तर प्रेमाने समजावून सांग. अखिल म्हणतो. सर मी सांभाळून घेईल. आश्रमात सवय झाली आहे. इथल्या मुलांनी काही त्रास दिला नाही. त्यांना तर मला हँडल करता येईल. थँक तुम्ही मला जॉब दिला. मुक्ता होती. माईला आधार होता. मला माहिती आहे आता मुक्ता आश्रमासाठी काही ना काहीतरी करेल. मी पण बसून काय करणार आहे? नको ते विचार डोक्यामध्ये येत राहतात. हातात 4 पैसे राहतील. माईला मदत होईल. मनीषा म्हणते. खूप छान विचार आहे तुझे. मुक्ता आणि अखिल ऑफिसला जायला निघतात. तो व्यक्ती मनीषाला बघत होता. तो मनीषा समोर आला. मनीषा तर त्याच्याकडे बघतच राहिली. तिचे डोळे भरून आले होते. त्या व्यक्तीला मिठी मारावीशी वाटत होती, पण ती फक्त बघत होती. किती वर्षातून ती त्याला बघत होती. काही बोलणार आहे का? कुठे निघून गेली होतीस? आईने तुला कुठं नाही शोधले? मामा मामी विचारले. ते आधी काहीच बोलले नाही. नंतर म्हणत होते मुलासोबत पळून गेली. ललित म्हणतो. मनीषाचा आतेभाऊ. मनीषा आता रडायला लागते. ती त्याला मिठीत घेतो. तो पण तिला मिठीत घेतो. तिला रडू देतो. मनीषा अशी का निघून आली? माझा विचार नाही का आला? मी तुझ्याशिवाय कसा राहील? ललित म्हणतो. तुम्ही लग्न केले? मनीषा घाबरतच म्हणते. ललित तिला दूर करतो. तुझ्याशिवाय मी कोणाचाच विचार केला नाही. आई पण काही बोलत नाही. तुझ्याबद्दल विचार करत असते. मनीषा कुठं गेली असेल? लहान मामा आणि मामींनी सांगितले तू मुलासोबत पळून गेली. मला तर खूप राग आला होता. मला विश्वास बसत नव्हता. असे काही करणार नाही.
आम्ही तुला खूप शोधले, पण तू काही सापडली नाही. इथं कशी काय? जॉब लागलाय? ललिता म्हणते, "अखिल सर खूप छान आहे. मी आश्रमात राहते. तिथली मुलगी सरांसोबत कामाला आहे. माझ्याबद्दल ती बोलली अखिल सरांना. मला भूल सांभाळायला काम दिले. आज पहिलाच दिवस आहे." मनीषा म्हणते. "तू आश्रमात का गेली? आमच्याकडे का नाही आली? आम्ही तुला घरात घेतले नसते का?" ललित म्हणतो. "काका-काकी माझ्यासोबत चांगले वागत नव्हते. काकी घरातले सगळं काम करून घेत होती. जेवायला देत नव्हती. गुंडासोबत माझे लग्न लावणार होती. त्या गुंडाने त्यांना पैसे दिले होते. मी कशी तरी घरातून पळाली. पोटात काही नव्हते. बेशुद्ध पडली. कोणीतरी मला आश्रमात आणून सोडले. तुमचा नंबर होता. हिम्मत झाली नाही कॉल करायची. तुमच्याकडून समजले मी आश्रमात आहे तर मला तिथून घेऊन गेले असते. काकी आत्यासोबत पण कुठं चांगली बोलत होती म्हणून कोणाला काहीच सांगितले नाही." मनीषा म्हणते, "आता मी तुझे काही ऐकणार नाही. मी तुला घरी घेऊन जाईन. इथं मी रूम घेतली आहे. आई-बाबांना बोलावून घेईल. आपण सगळे सोबत राहू. तुला मी लवकर माझी बनवेल." ललित म्हणतो. मनीषा शान लाजते. "आता काम करून घेऊ. आज मी आश्रमात जाईल. उद्या तुमच्या सोबत येईल." मनीषा म्हणते, "चालेल. तू म्हणशील तसं. आता मी काही ऐकणार नाही." ललित म्हणतो, "हं. आता काम करून घेतो. तू पण करून घे." ललित म्हणतो आणि त्याच्या कामाला निघून जातो. हिमानी ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे तिला पूनम दिसली. पूनम आता तिथे सगळं माहिती झालं होतं. पूनमने मॅनेजर सोबत ओळख करून दिली. मॅनेजरने आलोकला कॉल करून सगळं सांगितले. आलोक हिमानीला काम देण्यासाठी सांगतो. मॅनेजर हिमानीला काम सांगतो. हिमानी पूनम जवळ बसते. दोघी पण काम करत असतात. पूनमची बरीच ओळख झाली होती. पूनमने हिमानीची पण ओळख करून देते. हिमानी कामाला लागली. जे समजत नव्हते ते पूनम नाहीतर मॅनेजरला विचारत होती. तिला काम करायला मजा येत होती. आलोक आणि तिची भेट अजून झाली नव्हती. हिमानीचे बाकीच्यांना सोबत छान जमले होते. तिला काम करायला पण आवडत होते. ती मन लावून काम करत होती. अखिल आणि मुक्ता ऑफिसला पोहोचले होते. मुक्ता तिच्या कामाला लागली. अखिल कॅबिनमध्ये गेला. त्याचं काम करताना त्याला परागचा विचार आला. सागरच्या कॅबिनमध्ये गेला. "डॅड मला बोलायचं आहे." अखिल म्हणतो. "माझ्या कॅबिनमध्ये आलाय म्हणजे काहीतरी कामच असेल." सागर म्हणतात. "डॅड सागरला तुमचे इथं कामाला घ्या. तुम्ही त्याला काम सांगत नाही. त्याला वाईट वाटत आहे. तुम्ही काम देत नाही त्याला काम द्या. खूप अटकवून ठेवा. पूजा आणि कोमल जवळ त्याला काम द्या. तिथल्या डिपार्टमेंटमध्ये काम करू द्या." अखिल म्हणतो. "अखिल परागने काय केलं आहे? त्याने काहीतरी केलं असेल तेव्हा तू असा बोलत आहे." सागर म्हणतात. "अखिलने सागरला काहीतरी दाखवले. आता बोला मी काय करायचं होतं? मला तो ऑफिसमध्ये नको आहे. तो मुद्दाम मुक्ताला त्रास देतो. ते मला नाही आवडत. पूजा, कोमल पण तशाच होत्या. सगळे मुक्ताला का त्रास देतात? ती कोणाला काहीच बोलत नाही." अखिल म्हणतो. "मी त्याला माझ्या डिपार्टमेंटमध्ये घेतो. तू जा, मी त्याला बोलतो." सागर म्हणतात. अखिल त्याच्या कॅबिनमध्ये निघून जातो. सागर परागला बोलवायला सांगतात. ऑफिस बॉय परागला जवळ जातो. "पराग सर, तुम्हाला सागर सरांनी बोलवलं आहे." ऑफिस बॉय म्हणतो. "काय झालं आहे?" पराग म्हणतो. "ते मला नाही माहित, पण बोलवलं आहे." ऑफिस बॉय म्हणतो. पराग सागरच्या कॅबिनकडे जातो. "मे आय कम इन सर?" पराग म्हणतो. "येस, कम इन." पराग म्हणतो. सागर म्हणतात. "सर काही काम होते का?" पराग म्हणतो. "तुला माझ्यासोबत काम करायला आवडतं का?" सागर म्हणतात. "सर, आता पण तुमच्यासोबतच काम करत आहे ना. तुम्ही काय बोलत आहे मला काहीच समजत नाही आहे." पराग म्हटले. "माझ्या डिपार्टमेंटमध्ये काम कर. पूजा आणि कोमल तुझ्या सोबत असतील." सागर म्हणतात. "सरांच्या डोक्यात काय आलंय? तिथे मुक्ता नसेल, ती दिसणार नाही. सरांनी आज का सांगितलं असेल? आधी काही बोलले पण नाही." पराग मनातच विचार करत होता. "पराग काय विचार करत आहे? नाहीतर दुसऱ्या ऑफिसला जावं लागेल. तू काय ठरवले आहे?" सागर म्हणतात. "मी करेल सर. दुसऱ्या ऑफिसमध्ये नको. मी तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काम करेल." पराग नाराज होत म्हणतो. "उद्यापासून माझ्याकडे यायचे. मॅनेजरला रिपोर्ट द्यायचा." सागर म्हणतात. सागर फक्त हं म्हणतो. "आता जाऊ शकतो." सागर म्हणतात. पराग निघून जातो. अखिल पण खूप डोकं चालवतो. पराग काही सुधरेल असे वाटत नाही. सागर म्हणतात. अखिल कॉल करून सगळं सांगतात. अखिल पण खुश होतो. जान्हवी, पराग
चा चेहरा का उतरला आहे? त्याला कोणी बोललं असेल? सागर सरांनी की अखिल सरांनी? चेतन म्हणतो. काहीतरी केलं असेल. कोणी पण बोलू दे. काहीतरी चांगलं झालं आहे. त्याला कोण विचारणार? जान्हवी म्हणते. मुक्ता त्याचे बोलणे ऐकत होती, पण काही बोलली नाही. चेतन पण त्याचे काम करायला लागला. जान्हवी पण तिचे काम करायला लागली. पुढील भागात मनीषा ललित सोबत जाईल का? पूजा आणि कोमल, पराग त्यांच्याकडे आला तर आनंद होईल का? हिमानी आणि आलोकची भेट कशी होईल? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.